हॅलो कुरप. तर आज मी कुरप म्हणते कारण की आज आहे 13 एप्रिलच्या रात्री मी आहे कुरपमध्ये. आणि आज आमच्या इकडे रात्रीचं छान असं पाळणा म्हटला जातो कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला असते आणि 13 एप्रिलची रात्री 12 नंतरनं 14 एप्रिल स्टार्ट होतं. सो आमच्या इकडे सगळेजण रात्री 12 नंतरनं पाळणा वगैरे छान असं सजवलं आहे. पाळणा वगैरे म्हटला जातो. छान असे बाबासाहेबांची गाणी म्हटली जातात. केक कटिंग केलं जातं. खूप सारे पेढे आणि साखर वाटली जाते. त्याच्यामुळे छान असं तोंड गोड केलं जातं आणि साईडलाच आम्ही आतिषबाजीसुद्धा करत असतो. खूप सारे फटाके फोडले जातात. खूप खूप एन्जॉय केला जातो. हा क्षण आमच्यासाठी खूप म्हणजे खूप मोलाचा आहे. खूप आनंदाचा क्षण आहे. त्यामुळे आमचं सेलिब्रेशन खूप म्हणजे खूप जोमात असतं. त्यासोबतच विहारातून बघू शकता आंबेडकरांच्या पुतळ्याला किती छान प्रकारे हार घातलेला आहे. बाजूला बसलेल्या आहेत लेडीजचं गाणं म्हणत आहेत. त्यासोबतच थोडंसं मी तुम्हाला विहाराची व्हिजिट करते. हे आहे आमचं कुरपचं छोटंसं विहार. मग तुम्ही डेकोरेशन बघू शकता. ब्रिलियंट डेकोरेशन केलेलं आहे. सगळीकडे असं ब्ल्यू करून ठेवलेलं आहे. पुढे सुद्धा बघू शकता सगळ्यांचे असे पोस्टर्स लावलेले, बॅनर्स लावलेले आहेत आणि पुढे फोटोपूजनसुद्धा केलेलं आहे. रमाईंचं सुद्धा फोटोपूजन केलेलं आहे. आंबेडकरांचं आहे. ज्योतिबा फुलेंचं सुद्धा आहे. 14 एप्रिलच्या पहाटे आमच्या इकडे ज्योत आणली जाते आणि ज्योतला आज आहे आमच्या दारात येताना दिगंबर, जो की आमचा खूप चांगला मित्र आहे आणि दारात आमच्या इथे पायावर पाणी घातलं जातं आणि ज्योत आणल्यामुळे त्याची आरतीसुद्धा केली जाते. आणि जयंती म्हटलं की एक वेगळा जोश असतो, एक वेगळी एनर्जी असते, एक पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचं अंग असं सळसळत असते. कधी एकदा जयंती तर कधी एकदा नाचतो आणि कधी एकदा जाण धूरच काढतो. तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.